महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून पेडामध्ये मनसेनं कष्टकऱ्यांचा गौरव केलाय। मनसे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पेड नगरपालिकेतील घंटागाडी सफाई कर्मचाऱ्यांचा शाल आणि भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला। शहराच्या स्वच्छतेसाठी गेल्या 20 ते 25 वर्षांपासून अविरत सेवा देणाऱ्या या कामगारांच्या कार्याची दखल मनसेच्या वतीनं घेण्यात आली। आपल्याला निरोगी ठेवणाऱ्या खऱ्या कष्टकऱ्यांचा सन्मान होणं हेच आमचे कर्तव्य आहे, अशी भावना यावेळी संदीप ठाकूर यांनी व्यक्त केली। या अनोख्या सत्कारामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून नागरिकांकडूनही मनसेच्या या उपक्रमाचं मोठे कौतुक होत आहे। या कार्यक्रमाला मनसेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनतेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो। मुळातच सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, तसेच पक्षाचे नेते अमित साहेब ठाकरे, पक्षाचे नेते संदीप देशपांडे साहेब, तसेच रायगड संपर्क प्रमुख योगेश परुळकर, राजेश शिरोणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी काही कार्यक्रम साजरा करण्याचा सगळ्यांचा संकल्प होता। पण आम्ही पेन तालुक्यातील पेन विधानसभेतील आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी एक संकल्प केला की कुठेतरी वेगळा आणि अनोखा असा कार्यक्रम करायला हवा की जे खरंच समाजातील घटक आहेत ते फार महत्त्वाचं काम करतात, अशा कामगारांचा, अशा घटकांचा आपण सत्कार आजच्या दिवशी करायला पाहिजे। तर त्याकरता आम्ही हा छोटासा प्रयत्न केला। मुळातच पेन शहरातील जे गेल्या 20 ते 25 वर्ष जे घंटागाडीवरती जे स्वच्छता दूत म्हणून या शहरामध्ये ठिकठिकाणी सगळ्या प्रभागामध्ये जे स्वच्छतेचं मोठं काम करत असतात, की शहरामधला जो कचरा असतो, जो कचरा कसा त्याचं डम्पिंग ग्राउंड पर्यंत शहरातील कचरा गोळा करून सकाळी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत एक कचरा गोळा करून त्या डम्पिंग ग्राउंड पर्यंत पोहोचत असतात आणि ते एक मोठं असं मोलाचं काम करतात। आणि अशा कामगारांचा आपण का म्हणून सत्कार करू नये, कारण गेल्या अनेक वर्ष 20 ते 25 वर्षाचा त्यांचा जो कार्यकाल आहे आणि त्यामध्ये कुठेतरी आपण त्यांचा सत्कार होणं फार गरजेचं आहे। कारण ही लोक आज जेव्हा काम करतात तेव्हा शहराचा हा आर्थिक पाया किंवा शहराची जी स्वच्छतेची इथे जी परिस्थिती आहे ही मजबूत बनते, ही फक्त आणि फक्त या घंटागाडीच्या कामगारांच्यामुळे, या स्वच्छता दूतांमुळे। आणि आम्ही आज त्यांना कामगार दिनानिमित्त एक छोटासा हा प्रयत्न केला की कुठेतरी त्यांचा सत्कार होणं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना कुठेतरी एक मान सन्मान देणं हा आमचा छोटासा प्रयत्न होता। आणि त्याकरता मी त्या सर्व कामगारांना कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन मी त्यांचे आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।